नमस्कार, मी कीर्ती गायकवाड. स्वागत आहे आपलं आय न्यूज 28 मध्ये. चला तर मग जाणून घेऊयात महाराष्ट्रातल्या ताज्या घडामोडी. नाशिक येथील मालेगाव शासकीय माध्यमिक आश्रम शाळा पांडुरुण व देवपूर पाडे येथे महापरिनिर्वाण दिन मोठ्या उत्साहात संपन्न. 6 डिसेंबर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा स्मृती दिन म्हणून आयोजित केला जातो. आंबेडकरांचे 6 डिसेंबर 1956 रोजी दिल्ली येथे महापरिनिर्वाण निधन झाले होते. याच्या दुसऱ्या दिवशी 7 डिसेंबर रोजी मुंबईतील चैत्यभूमी येथे त्यांच्यावर बौद्ध पद्धतीने अंतिम संस्कार करण्यात आले. निधनापूर्वी त्यांनी 14 ऑक्टोबर 1956 रोजी लक्षावधी अनुयायांसह बौद्ध धर्म स्वीकारला होता. त्यांना बौद्ध लोक बोधिसत्व मानतात. आंबेडकर हे बौद्ध गुरु होते. यामुळे त्यांच्या पुण्यतिथीसाठी महापरिनिर्वाण हा बौद्ध संकल्पनेतील शब्द वापरण्यात आला आहे. महापरिनिर्वाण दिनानिमित्त 1 डिसेंबर पासून मुंबईतील त्यांचे समाधीस्थळ असलेल्या चैत्यभूमी येथे भारतभरातून लक्षावधी लोक येतात. चैत्यभूमी येथे 25 लाखाहून अधिक भीमानुयायी जमा होतात व चैत्यभूमी स्तूपात ठेवलेल्या आंबेडकरांच्या अस्थिकलश व प्रतिमेस अभिवादन करतात व बाबासाहेबांचे दर्शन घेतात. अशा या महामानवास अभिवादन करण्यासाठी पांडुरुण शाळेतील प्रांगणात विद्यार्थी समवेत शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी सर्व मोठ्या संख्येने उपस्थित होते. त्यातून काही शिक्षकांनी सुद्धा बाबासाहेब यांचे विचार मांडले. मंगळे शालिनी व पाथरे चंद्रभान यांनी गीत गाऊन अभिवादन केले. कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान साठे विठ्ठल यांनी स्वीकारून विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. तसेच अहिरे प्रियंका यांनी सूत्रसंचालन केले व चौरे लक्ष्मण यांनी आभार मानून कार्यक्रमाची सांगता केली. इंडिया न्यूज 28 साठी लक्ष्मण चौरेची रिपोर्ट. वंदन करू या सारे दलितांच्या दैवताला, वंदन करू या सारे झिजले जया परिते, हो झिजले जया परिते चंदन बनू या सारे दलितांच्या दैवताला, वंदन करू या सारे. दोनाचे 4 केले, 4चे 8 झाले, गटातटाला तोडून एकत्र आज आले. 2चे 4 केले, 4चे 8 झाले, गटातटाला तोडून एकत्र आज आले. टिकविण्या ऐक्य आपुले बंधन बनू या सारे, टिकविण्या ऐक्य आपुले बंधन बनू या सारे. झिजले जया परिते, हो झिजले जया परिते चंदन बनू या सारे दलितांच्या दैवताला, वंदन करू या सारे. माळा विना फुले फुलणार कशी सांगा, आई विना मुले जगणार कशी सांगा. माळा विना फुले फुलणार कशी सांगा, आई विना मुले जगणार कशी सांगा. उजाडल्या वनाचे बंधन बनू या सारे, उजाडल्या वनाचे बंधन बनू या सारे. झिजले जया परिते, हो झिजले जया परिते चंदन बनू या सारे दलितांच्या दैवताला, वंदन करू या सारे दलितांच्या दैवताला, वंदन करू या सारे. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय केले. नंतर ते मॅट्रिकची परीक्षा अतिशय चांगल्या पद्धतीने उत्तीर्ण झाले. नंतर त्यांनी बडोदा संस्थान या ठिकाणी नोकरी पूर्ण केली आणि नंतर त्यांना यशवंत नावाचा मुलगा झाला. बडोदा संस्थानचे सयाजीराव गायकवाड हे जे महाराज होते त्यांनी त्यांना शिष्यवृत्ती दिली आणि त्या शिष्यवृत्तीच्या आधारावर समाजाला जर आपल्याला या अस्पृश्यतेच्या विळख्यातून बाहेर काढायचे असेल तर आपल्याला ठोस भूमिका ही या ठिकाणाहूनच करावी लागणार आहे. त्यांनी कोलंबिया विद्यापीठातून PhD ची पदवी त्या ठिकाणी घेतली आणि नंतर ते भारतात्कृत भारत, जनता आणि प्रबुद्ध भारत यांसारख्या वृत्तपत्रांचे लेखन केले. वृत्तपत्र म्हणजे तुम्ही पेपर वाचता